नमस्कार, मी अजिंक्य कळंबे, अध्यक्ष आम आदमी पार्टी नागपूर शहर। आम आदमी पार्टी जे प्रीपेड मीटर पूर्ण भारतभरात लावत आहे आणि सोबतच महाराष्ट्र आणि नागपूरमध्ये त्याचा तीव्र निषेध करते। काल आम्ही पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण मुद्द्यांवर आम्ही प्रेस कॉन्फरन्स केली आणि लोकांना समजावून सांगितलं, सगळ्या पत्रकार बंधूंना समजावून सांगितलं की हे किती चुकीचं धोरण आहे। हे कंझ्युमर फ्रेंडली पॉलिसी नसून हे डिस्ट्रीब्यूशन कंपनी फ्रेंडली पॉलिसी आहे। तर याचा आम आदमी पार्टी तीव्र विरोध करते आणि येणाऱ्या 2 दिवसांमध्ये आम्ही जे महावितरणचे महासंचालक साहेब आहेत त्यांच्याकडे जाऊन याचं विरोध प्रदर्शन करू आणि सोबतच हे न मानल्यास आम आदमी पार्टी नागपुरातल्या घरोघरात जाऊन त्यांना प्रीपेड मीटरबद्दल सांगू शकेल। आम्ही स्मार्ट मीटरच्या विरोधात नाही, आम्ही फक्त प्रीपेड मीटरच्या विरोधात आहे। तर त्या संदर्भात आम्ही नागपुरात घरोघरी जाणार आहे। एकीकडे म्हणजे तुम्ही बघून घ्या, 2 पद्धतीचे मॉडेल आहे। एकीकडे यांचं मॉडेल आहे जे कंपनी फ्रेंडली आहे, जे काही उद्योगपती फ्रेंडली आहे, आणि एकीकडे दिल्ली आणि पंजाबचं मॉडेल आहे जिथे आम आदमी पार्टी 200-300 युनिटपर्यंत वीज फ्री देते, त्यासोबत 24 तास वीज देते आणि जे बंद पडलेले गव्हर्नमेंटचे थर्मल पॉवर प्लांट आहे त्याला विकत घेऊन त्याला फायद्यात आणते। तर हे आपल्याला समजावं लागेल, कारण देशामध्ये वीज निर्मितीची कमी नाही आहे। म्हणजे मी तुम्हाला सांगू तर भारताची म्हणजे जे इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे ते 4.25 लाख मेगावॅटची आहे आणि आपली जे पीक डिमांड आहे म्हणजे सगळे भारतवासी पण एकदम जून महिन्यामध्ये इलेक्ट्रिसिटी वापरेन तर फक्त 2.25 लाख मेगावॅटची आहे। म्हणजे आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी डबल आहे। म्हणजे अगर आपलं प्रॉपर मॅनेजमेंट राहिलं तर आपण 24 तास वीज पण देऊ शकतो, सोबत 200-300 युनिट फ्री पण देऊ शकतो आणि हीच उरलेली वीज बाहेर विकू पण शकतो। पण यांना फक्त आणि फक्त काही स्पेसिफिक लोकांना फायदा करून घेण्यासाठी हे सगळं पूर्ण देशभरात हे सगळं चालू आहे। आम आदमी पार्टी प्रीपेड मीटरचा विरोध करते आणि स्मार्ट मीटरचा स्मार्ट मीटरबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही आहे, पण प्रीपेड मीटरबद्दल आज खूप सारी जनता अशी आहेत जे म्हणजे आपलं बिल भरायसाठी त्यांना वेळ लागतं। तर अगर मानून चला की अगर समजा यांना बिल भरण्यात अगर यांचा रिचार्ज संपला आणि रात्री त्याच्या घरी 10वीचे 12वीचे मुलं आहेत किंवा कोणी बिमार असेल तर मग काय करायचं। मानून चला त्यांनी मीटर लावल्यानंतर समजून चला की तो मीटर 1 महिन्यात 2 महिन्यात काही तांत्रिक अडचणीमुळे बिघडला तर मग पुन्हा तो मीटर 12,000चा बसवायचा का। त्याच्यानंतर सिक्युरिटीचं पण कन्सर्न आहे, म्हणजे डेटा एक्सचेंज होणार आहे। डेटा एक्सचेंज झाल्यावर भरपूर साऱ्या गोष्टी होऊ शकतात, म्हणजे समोरच्याला माहीत पडेल की आपल्या घरी कोणत्या वेळेला किती इलेक्ट्रिसिटी यूज होते, आपल्या घरी कोणते इक्विपमेंट लागले आहे। खूप साऱ्या गोष्टी आहे, डार्क आउट करायला यांना होऊ शकते। म्हणजे अगर समजा याच्यात काही तांत्रिक बिघाड आला तर खूप सारे प्रॉब्लेम येऊ शकतात। असं सांगण्यात आलं आहे की हे की डेटा हॅकिंगवाल्या लोकांसाठी हे खूप फायदेमंद आहे, इझी आहे की ते हॅक करू शकतात। भरपूर साऱ्या गोष्टी आहेत। आम्हाला यावर संपूर्ण म्हणजे आमच्या रिसर्च टीमनी तर पूर्ण अभ्यास केला आहे, बट हे सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही लवकरच नागपुरात घरोघरी जाऊ आणि तुम्हाला या मामल्यावर आम आदमी पार्टी नागपूर शहर एकदम समोरच्या फ्रंट भूमिकेत दिसेल हे मी तुम्हाला आश्वस्त करतो। धन्यवाद।